आहेत। दिल्लीत नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री शहांकडून महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। देशातील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली आणि कारवाई दरम्यान नक्षलवादी पळून जाऊन इतर राज्यात आश्रय घेऊ नये त्यासाठी राज्यांना सतर्क करण्यासाठी काही निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 25 ऑक्टोबरला ऊस परिषद होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केलेली आहे। जयसिंगपूरमध्ये 23वी ऊस परिषद पार पडणार आहे। मंत्री अदिती तटकरे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। तटकरेंबरोबरच्या एका कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर चुकीचे शब्द वापरल्याने गदारोळ झाला। आमदार गीता जैन यांनी कत्तलखान्यासाठी काढलेली निविदा बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। इमारतीवरून उडी मारण्याचा मेहता यांचा दावा ही स्टंटबाजी असल्याची टीका गीता जैन यांनी केली आहे। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार आहे। दसरा मेळाव्याला जरांगे हेलिकॉप्टरमधून एंट्री करणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात एका पोलीस पाटलाने मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली। मुख्यमंत्र्यांना वाढीव पगार झाला नसल्याचं सांगताच मी अधिकाऱ्यांशी बोलतो अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता सर्च लाईट बसवले जाणार आहे। तसंच सायरन देखील लावण्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय। परतीच्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामाला दणका बसलेला आहे। त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह वाडा परिसरात परतीचा पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। डोंबिवलीतील ट्रॅफिक अँब्युलन्सला देखील मोठा फटका बसलाय। 2 ते 4 अंतरासाठी अर्धा तास लागल्याने प्रवासी हैराण झाले। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात गॅस टँकर पलटी झाला होता। यामुळे काही काळ हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराकडून खाली उतारावर असलेल्या एका प्रवासी बसला अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने सगळे प्रवासी बचावले।